तुम्हीही सकाळी घाईघाईत देवाचा दिवा न लावता तसेच ऑफिसला निघताय का? मनात भीती वाटतेय की काही चूक तर होत नाहीये? थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत, दररोज अभिषेक किंवा षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर देवाची सेवा नेमकी कशी करावी ज्यामुळे दोष लागणार नाही. जर दररोज देवांना स्नान घालणे शक्य नसेल तर तुळशीच्या पानाने किंवा फुलाने देवांवर पाण्याचे काही थेंब शिंपडावे. याला प्रोक्षण स्नान म्हणतात. त्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. या सेवेनेही तितकेच पुण्य मिळते. त्यानंतर देवांना गंध लावून हळद कुंकू आणि अक्षका वाहाव्यात. उपलब्ध असलेली ताजी फुले बाळकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करावीत. देवाला वाहिलेली जुनी फुले साचवून ठेवू नका. याने देवघरात नकारात्मकता निर्माण होते. रोज सकाळी आधीची फुले काढून विसर्जन करा. दिव्याचा उजेड आणि धूप अगरबत्तीचा सुवास घरातली नकारात्मकता बाहेर काढते. शेवटी हात जोडून नमस्कार करावा आणि चूक भूल क्षमा करावी अशी प्रार्थना करावी. प्रवासात असताना किंवा कामात असताना मनातल्या मनात देवाचे नामस्मरण करावे. यालाच मानस पूजा म्हणतात. रोजच्या धावपळीत किंवा वेळेअभावी दररोज देवांना अभिषेक करणे शक्य नसेल तर कोरडी देवपूजा करण्याची ही पद्धत शास्त्रशुद्ध आणि सोयीस्कर आहे. यामुळे देवांची विडंबना होत नाही आणि आपली भक्तीही अखंड राहते. देव तुमच्या श्रद्धेचा भुकेला आहे, विधींचा नाही. तुम्ही तुमची देवपूजा कशी करता? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.